Hello students, welcome in the online lecture. This is the 6th lecture on the topic organisms and populations. In the last lecture, I have explained about the population interactions, in that mutualism and competition. These are the two types of interactions we have already studied in the last video. In this video, I will explain about the parasitism. This is the third type of interaction which occurs in the ecosystem, and about this interaction we will study in this video. Firstly, we will study about the definition of parasitism. काय डेफिनेशन आहे बघा पॅरासिटिझमची? Parasitism is the interrelationships between two organisms where one is benefited and other one is harmed. हे अशा प्रकारचं रिलेशनशिप आहे दोन ऑर्गॅनिझम्समधलं, दोन वेगवेगळ्या स्पेसीजमधलं असं म्हणूया आपण, की ज्याच्यामध्ये वन इज बेनिफिटेड मीन्स एक जी स्पेसीज आहे ती बेनिफिट मिळवते अँड अदर वन इज हार्मड, दुसऱ्या स्पेसीजला हार्म होतो, इजा होत असते. दॅट्स वाय पॅरासिटिझम इज द बोथ टाईप ऑफ इंटरॅक्शन. इट इज पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टाईप ऑफ इंटरॅक्शन. म्हणून हे दोन्ही प्रकारचे इंटरॅक्शन आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पॉझिटिव्ह फॉर द ऑर्गॅनिझम विच हॅव बेनिफिट अँड निगेटिव्ह फॉर द ऑर्गॅनिझम विच बिकम हार्मड. पॉझिटिव्ह टाईपचे इंटरॅक्शन कुणासाठी असेल हे तर ज्याला बेनिफिट होणार आहे त्याच्यासाठी ते पॉझिटिव्ह टाईपचे इंटरॅक्शन असेल, आणि ज्याला हार्म होणार आहे त्याच्यासाठी ते निगेटिव्ह टाईपचं इंटरॅक्शन असेल. आता पॅरासिटिझममध्ये दोन ऑर्गॅनिझम जे कन्सिडर केले जातात, द ऑर्गॅनिझम विच हॅव बेनिफिट दॅट इज नथिंग बट द पॅरासाइट. ज्या ऑर्गॅनिझमला बेनिफिट होतो, फायदा होतो, तो ऑर्गॅनिझम असतो, तो पॅरासाइट असतो. अँड द ऑर्गॅनिझम विच हॅव हार्म or which become harmed, that organism is nothing but the host. ज्या ऑर्गॅनिझमला हार्म होतो किंवा इजा होते तो असतो होस्ट, आणि ज्याला फायदा होतो तो असतो पॅरासाइट. आता पॅरासाइट म्हणजे काय आपण गेल्या वर्षी शिकलेलो आहोत. पॅरासाइट्स आर द ऑर्गॅनिझम्स विच डिपेंड ऑन द अदर ऑर्गॅनिझम फॉर देअर नरिशमेंट. त्यांची अन्नाची गरज भागवण्यासाठी जे ऑर्गॅनिझम दुसऱ्या ऑर्गॅनिझमवरती डिपेंड असतात त्यांना पॅरासाइट्स असं म्हटलं जातं. आता हे पॅरासाइट कसे असतात? मेनी पॅरासाइट्स हॅव इव्हॉल्व्ड टू बी होस्ट स्पेसिफिक. बरेच पॅरासाइट्स असे आहेत जे होस्ट स्पेसिफिक आहेत. पर्टिक्युलर होस्टच त्यांच्या वाढीसाठी किंवा त्यांच्या रिप्रोडक्शनसाठी गरजेचं असतो. आणि इन दिस टाईप ऑफ पॅरासाइट्स को इव्होल्युशन टेक्स प्लेस. या अशा प्रकारच्या पॅरासाइट्समध्ये को इव्होल्युशन होतं. को इव्होल्युशन म्हणजे काय तर ज्यावेळी होस्टची बॉडी इव्होल्युशनमध्ये असते, इव्होल्युशन करत असते, त्याचवेळी पॅरासाइटची बॉडीसुद्धा इव्होल्युशन करत असते. दॅट इज नथिंग बट द को इव्हॉल्व अगेन्स्ट इच अदर. द होस्ट अँड द पॅरासाइट टेंड टू को इव्हॉल्व अगेन्स्ट इच अदर. दोन्ही ऑर्गॅनिझम्स ॲट अ टाईम इव्होल्युशन करतात एकमेकांना ॲडजस्ट होण्यासाठी. त्याला को इव्होल्युशन असं म्हटलं जातं. इन अकॉर्डन्स विथ देअर लाईफस्टाईल्स एंडोपॅरासाइट्स इव्हॉल्व स्पेशल ॲडॅप्टेशन्स. आता काही ॲडॅप्टेशन्स त्यांच्यामध्ये झालेले असतात पॅरासाइट्समध्ये, किंवा कॅरेक्टर्स असतात. ती कोणती कॅरेक्टर्स असतात बघा? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द पॅरासाइट्स. पॅरासाइट्समध्ये असणारी गुणवैशिष्ट्य ही कशामुळे निर्माण झाली तर बिकॉज ऑफ द इव्होल्युशन और बिकॉज ऑफ द ॲडॅप्टेशन्स. फर्स्ट कॅरेक्टर, पॅरासाइट्स आर मच स्मॉलर इन साईज.
पॅरासाइट आकारानं खूपच लहान असतात दॅन द होस्ट. होस्टच्या बॉडीपेक्षा पॅरासाइट आकारानं खूपच लहान असतात, मच स्मॉलर इन साईज दॅन द होस्ट. All these characters particular found in the endoparasaits. पर्टिक्युलर ही कॅरेक्टर्स कुणामध्ये सापडतात तर एंडोपॅरासाइट्समध्ये सापडतात. नेक्स्ट कॅरेक्टर, पॅरासाइट शोज हायली अडॅप्टेड सर्टन स्पेशल कॅरेक्टर्स. आता सर्टन स्पेशल कॅरेक्टर्स म्हणजे कोणते तर लॉस ऑफ अननेसेसरी सेन्स ऑर्गन्स, presence of adhesive organs or suckers to cling on the host, loss of digestive system. These are the particular special characters found in the endoparasites. बऱ्याच एंडोपॅरासाइट्समध्ये सेन्स ऑर्गन्स असत नाहीत. त्याच्याबरोबर ॲडेसिव्ह ऑर्गन्स म्हणजे काय असतात, हुक्स असतात त्यांच्यामध्ये आणि ब्लड सक करण्यासाठी सकर्स असतात. त्याच्याबरोबर बऱ्याच पॅरासाइटमध्ये लॉस ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम लॉस असते. फॉर एक्झाम्पल टेपवर्म घेऊया आपण. टेपवर्ममध्ये तो डायजेस्टेड फूड जे आहे तो डायरेक्ट ॲब्सॉर्ब करत असतो, बॉडीमध्ये घेत असतो. डायजेस्टिव्ह सिस्टीम लॉस्ट असते त्याची. त्याच्यानंतरचं कॅरेक्टर काय आहे पॅरासाइट्समध्ये फाउंड होणारं, दे रिप्रोड्यूस व्हेरी फास्ट दॅन द होस्ट. मीन्स हाय रिप्रोडक्टिव्ह कपॅसिटी प्रेझेंट इन द पॅरासाइट्स. पॅरासाइट्समध्ये होस्टपेक्षा रिप्रोडक्शनची कपॅसिटी जास्त असते. खूप प्रमाणात रिप्रोडक्शन त्यांच्यामध्ये झालं ॲज कम्पेअर टू होस्ट. त्यांचा जो होस्ट आहे त्या होस्टपेक्षा मल्टिप्लिकेशन करण्याची किंवा रिप्रोडक्शन करण्याची जी कपॅसिटी आहे ती पॅरासाइट्समध्ये खूप प्रमाणात असते, जास्त प्रमाणात असते. आता नेक्स्ट बघायचं आहे काय एक्झाम्पल्स आहेत त्याचे. टेपवर्म असेल, प्लाझ्मोडियम असेल, एन्टामिबा असेल, असे बरेच पॅरासाइटचे एक्झाम्पल आपण देऊ शकतो. पण जवळपास 10 डिसिजेस ह्युमन हेल्थ अँड डिसिजेस टॉपिकमध्ये स्टडी केले आणि प्रत्येक डिसीज कोणत्या ना कोणत्या तरी पॅरासाइटमुळे होतो. म्हणजे खूप सारी एक्झाम्पल्स आपण पॅरासाइट्समध्ये देऊ शकतो. तर दिस इज अबाउट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॅरासाइट्स. बघा, पॅरासाइट्स आर मच स्मॉलर इन साईज दॅन द होस्ट. पॅरासाइट्स शो हायली अडॅप्टेड सर्टन कॅरेक्टर्स. दे रिप्रोड्यूस व्हेरी फास्ट देन द होस्ट. एक्झाम्पल्स टेपवर्म, प्लाझ्मोडियम, एन्टामिबा. आता आपण काय बघणार आहे तर पॅरासाइटचे टाइप्स बघणार आहे. टाइप्स ऑफ पॅरासाइट. Following are the types of parasites. First, ectoparasites. Second, endoparasites. Third, parasites involving vectors. And fourth, brood parasites. बघा, तसे बघायला गेलं तर पॅरासाइटचे खूप सारे प्रकार आहेत, पण तुमच्या बुकमध्ये दिलेले हे 4च प्रकार जे आहेत पॅरासाइटचे ते आपण इथं स्टडी करणार आहे. तर वन बाय वन आपण स्टडी करूया पॅरासाइटचे टाइप्स. फर्स्ट टाइप आहे एक्टोपॅरासाइट्स. काय आहे डेफिनेशन? द पॅरासाइट्स विच आर लिव्हिंग ऑन द होस्ट आर कॉल्ड एक्टोपॅरासाइट. होस्टच्या बॉडीच्या वरती राहतात पॅरासाइट्स, म्हणून ह्यांना एक्टोपॅरासाइट्स असं म्हटलं जातं. एक्झाम्पल्स काय आहेत बघा. एक्झाम्पल्स मॉस्किटो, लाईस, लीच एक्सेट्रा. म्हणजे होस्टच्या बॉडीच्या वरती राहून त्याचं फूड मिळवत असणाऱ्या जे पॅरासाइट्स आहेत त्या पॅरासाइट्सना एक्टोपॅरासाइट्स असं म्हटलं जातं. दिस पॅरासाइट डज नॉट एंटर इन द बॉडी. बॉडीच्या आतमध्ये एंटर करत नाहीत, होस्टच्या बॉडीच्या बाहेरच राहतात, होस्टच्या बॉडीच्या वरती, म्हणून यांना एक्टोपॅरासाइट्स असं म्हणलं. पॅरासाइट्स दॅट फीड ऑन द एक्सटर्नल सरफेस ऑफ द होस्ट ऑर्गॅनिझम आर कॉल्ड एक्टोपॅरासाइट. होस्टच्या एक्सटर्नल सरफेसवरती फिडिंग करणारे पॅरासाइट्स असल्यामुळे यांना एक्टोपॅरासाइट्स असं म्हटलं जातं. एक्झाम्पल्स आत्ता बघितले आपण. मॉस्किटो असेल, मॉस्किटोमुळे स्प्रेड होणारे डिसीजेस आपण बरेच शिकलेलो आहोत. मॉस्किटो आपल्या ब्लडवरती फिडिंग करत असतात. पर्टिक्युलर फिमेल मॉस्किटोज वर्टिब्रेट ॲनिमलच्या ब्लडवरती फिडिंग करत असतात.
सेकंड एक्झाम्पल लीच असेल, तुम्हाला इमेजमध्ये लीच दिसतोय. लीच ऑल्सो सक द ब्लड फ्रॉम द व्हर्टिब्रेट ॲनिमल्स. व्हर्टिब्रेट ॲनिमल्सच्या बॉडीमधलं ब्लड सक करण्याचं काम लीच करत असतो. दॅट्स वाय दीज आर द एक्टोपॅरासाइट्स. हे एक्टोपॅरासाइट्स आहेत, बॉडीच्या वरती राहून, वरच्या बाजूला राहून काय करत असतात, हे फूड कलेक्ट करत असतात, म्हणून यांना एक्टोपॅरासाइट्स असं म्हटलं जातं. आता काही एक्झाम्पल्स प्लांटमध्ये सुद्धा आहेत आणि आपण गेल्या वर्षी शिकलेलो आहोत, त्यामुळे मी त्याची इमेज घेतली नाही. कसकुटा आठवते का बघा तुम्हाला, अमरवेल. कसकुटा ही प्लांटसुद्धा पॅरासायटिक प्लांट आहे. कसकुटा पॅरासायटिक प्लांट दॅट इज कॉमनली फाउंड ग्रोईंग ऑन हेज प्लांट्स हॅज लॉस्ट इट्स क्लोरोफिल अँड लिव्स in the course of evolution. It derives its nutrition from the host plant which is parasitoid. हे सुद्धा पॅरासायटिक प्लांट आहे आणि काय करतं, होस्ट प्लांटमधून वॉटर आणि फूड सर्व करतं. इट इन्सर्ट द पॅरासायटिक रूट्स अप टू द व्हॅस्क्युलर बंडल्स ऑफ द होस्ट अँड सर्व द फूड and water from the host body. That's why Cuscuta is also the ectoparasitic plant which found on the हेज प्लांट्स. हेज प्लांट्स जे असतात कंपाऊंडसाठी वापरले जाणारे, त्याच्यावरती ते ग्रो होत असतं. याच्याविषयी आपण गेल्या वर्षी स्टडी केलेला आहे. नेक्स्ट टाईप बघायचं आहे आपल्याला, एंडो पॅरासाइट्स. आता एंडो मीन्स इनसाइड द बॉडी. बॉडीच्या आतमध्ये असतात हे पॅरासाइट्स, आतमध्ये एंटर होतात, म्हणून यांना एंडो पॅरासाइट्स असं म्हटलं जातं. आता एंडो पॅरासाइट्स बघा, द पॅरासाइट्स विच आर लिव्हिंग इनसाइड द बॉडी ऑफ होस्ट आर कॉल्ड एंडोपॅरासाइट. जे होस्टच्या बॉडीच्या आतमध्ये राहतात अशा पॅरासाइट्सना काय म्हटलं जातं, एंडोपॅरासाइट्स असं म्हटलं जातं. एंडोपॅरासाइटचे एक्झाम्पल मग टेपवर्म असेल, राऊंडवर्म असेल, एंटामिबा असेल. आपण बघितलेले जेवढे सगळे डिसीजेस आहेत त्या सगळ्या डिसीजेसचे जी कॉझिटिव्ह एजंट आहेत ते सगळे कॉझिटिव्ह एजंट एंडोपॅरासाइटची उदाहरणं आहेत. त्यातली काही इमेजेस तुमच्या समोर दिसतील. टेपवर्म असेल, राऊंडवर्म असेल, एंटामिबा असेल. दीज आर द एंडोपॅरासाइट विच लिव्हिंग इनसाइड द बॉडी ऑफ होस्ट अँड सर्व द न्यूट्रियंट्स फ्रॉम द होस्ट बॉडी. आतमध्ये बॉडीच्या राहून बॉडीमधून न्यूट्रियंट्स मिळवत असतात. अशा पॅरासाइट्सना एंडोपॅरासाइट्स असं म्हटलं जातं. नेक्स्ट काय बघायचं आहे आपल्याला, तर तिसरा प्रकार जो बघायचा आहे, पॅरासाइट इन्व्हॉल्विंग व्हेक्टर्स. तर पॅरासाइट इन्व्हॉल्विंग व्हेक्टर्समध्ये आपण शिकलेले जे 2 डिसीजेस आहेत ते पॅरासाइट इन्व्हॉल्विंग व्हेक्टर्स असणारे डिसीजेस आहेत. मग तो मलेरिया असेल किंवा फिलारियासिस असेल. बोथ डिसीजेस आर कॉज्ड बाय द मॉस्किटोज. पर्टिक्युलर मलेरिया कॉज्ड बाय द फिमेल Anopheles mosquito and female Culex mosquito transmit the filariasis to human beings. 2 जे डिसीजेस आहेत आपण शिकलेले असणारे, मलेरिया असेल, फिलारियासिस असेल, हे दोन्ही डिसीजेस वेक्टर बॉर्न डिसीजेस आहेत. वेक्टरमुळे ट्रान्समिट होणारे डिसीजेस आहेत. वेक्टर इज द कॅरियर ऑर्गॅनिझम विच कॅरी द पॅथोजन फ्रॉम वन होस्ट टू द नेक्स्ट होस्ट. एका होस्टकडून दुसऱ्या होस्टकडं पॅरासाइट कॅरी करून नेणाऱ्या ऑर्गॅनिझम्सना वेक्टर्स असं म्हटलं जातं. बघा काय आहेत, some bacterial and viral parasites involve third organism or carrier, the vector organisms. It transmit the parasite into the host body. हे जे कॅरियर ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा व्हेक्टर ऑर्गॅनिझम्स आहेत हे काय करत असतात, पॅरासाइट ट्रान्समिट करण्याचं काम करत असतात होस्ट बॉडीपर्यंत. एक्झाम्पल्स कोणते, पॅरासाइट प्लाझ्मोडियम इज ट्रान्समिटेड बाय फिमेल एनाफिलिस मॉस्किटो फ्रॉम वन ह्युमन होस्ट टू द अदर. आपण हे बघितलेलं आहे, तरीही परत एकदा सांगतोय आपण. पॅरासाइटच्या टाईपमध्ये पॅरासाइट वेक्टर बॉर्न डिसीज जो आहे मलेरिया, त्याचा जो पॉझिटिव्ह एजंट आहे प्लाझ्मोडियम, हा फिमेल एनाफिलिस मॉस्किटोकडून एका होस्टकडून किंवा एका ह्युमनकडून दुसऱ्या ह्युमनकडं काय केला जातो, ट्रान्समिट केला जात असतो. आता त्याची इमेज मी तुम्हाला लाईफ सायकलची दाखवलेली आहे इथं, आणि ही ऑलरेडी आपण स्टडी केलेली आहे. फिमेल अनेक्युलस मॉस्किटो इज द कॅरियर ऑर वेक्टर फॉर द डिसीज मलेरिया. मलेरियासाठी ही कॅरियर असणारी ऑर्गॅनिझम आहे किंवा कॅरियर असणारा ऑर्गॅनिझम आहे, जो 1 पर्सनकडून अनदर नॉर्मल हेल्दी पर्सनकडं काय करत असतो, डिसीज ट्रान्समिट करण्याचं काम करत असतो. आता बऱ्याच वेळा बघा कसं होतं की पॅरासाइट होस्टना हार्म करत असतात, बघितलेलेच आपण, डिसीज कॉज करत असतात.
आणि त्यामुळं बऱ्याच डिसिजेसमध्ये व्यक्तीची डेथसुद्धा होत असते, हे आपण बघितलेलं आहे. बघा, मेजॉरिटी ऑफ द पॅरासाईट हार्म द होस्टला हार्म करत असतात. दे मे रिड्यूस देअर सर्वायवल, ग्रोथ अँड रिप्रोडक्शन ऑफ द होस्ट अँड मे लीड टू द डेथ ऑफ द होस्ट, दस रेड्युसिंग इट्स पॉप्युलेशन डेन्सिटी. त्यामुळं होस्टची पॉप्युलेशन डेन्सिटी रिड्यूस होण्याचे चान्सेस असतात. दे माइट रिंडेर द होस्ट मोर व्हल्नरेबल टू प्रिडेशन बाय मेकिंग इट्स फिजिकली वीक. आता हे कुणाला लागू होतं तर बऱ्याच ऑर्गॅनिझम्समध्ये, ॲनिमल्समध्ये बरेच पॅरासाइट्स असतात. त्यामुळं त्या पॅरासाइटमुळं त्या होस्टची बॉडी काय होत असते, वीक होत असते आणि मग इतर ऑर्गॅनिझम्सकडून त्याचं इझिली वीक झाल्यामुळं प्रिडेशन केलं जाऊ शकतं. असं आहेत पॅरासाइट इन्व्हॉल्विंग व्हेक्टर्स. नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला ब्रूड पॅरासाइट्स. आता ब्रूड पॅरासाइट्स म्हणजे कसले पॅरासाइट्स तर बघा, this type of interaction is shown by cuckoo to keeps her eggs for development in the crow's nest. The host behaves as a babysitter as they raise their young ones as their own. हे जनरली कुठं दिसतं तुम्हाला? कोकिळा माहिती असेल. ककू म्हणजे कोकिळा. कोकिळा काय करत असते, तिची अंडी कावळ्याच्या घरट्यामध्ये ले करत असते, घालत असते. आता त्याचं एक इमेज घेतलेली आहे मी. बघा, इथं इमेजमध्ये तुम्हाला ब्रूड पॅरासाइटिक एग्ज दिसतात आणि इथं तुम्हाला होस्ट एग्ज दिसतात. हे दिसतात ते होस्ट एग्ज आहेत आणि हे दिसतात ते ब्रूड पॅरासाइटिक एग्ज आहेत. ककू काय करते, तिचे जी एग्ज आहेत ती कोणाच्या नेस्टमध्ये घालते तर क्रोच्या, कावळ्याच्या घरट्यामध्ये ती तिची अंडी घालत असते. आता घातल्यानंतर काय करतो क्रो, त्याला वाटतं की हे स्वतःचीच अंडी आहेत म्हणून तो त्या कोकिळीची अंडी उबवतो. उबवल्यानंतर तेवढ्यावरती थांबत नाही तर काय करतो, दे ऑल्सो फीड यंग वन्स ॲज देअर ओन. म्हणजे त्या यंग वन्स बरोबर ते स्वतःचे यंग वन्स आहेत असं तो बिहेव करतो. अँड दॅट्स वाय दॅट टाईप ऑफ होस्ट आर कॉल्ड ॲज बेबी सिटर. म्हणून त्या प्रकारच्या होस्टना बेबी सिटर्स असं म्हटलं जातं. आणि तो फिडिंगसुद्धा देतो त्याला. नेक्स्ट इमेज तुम्हाला दिसेल की कशाची आहे इमेज, तर ती इमेजमध्ये तुम्हाला दिसेल की क्रो कोकिळेच्या पिल्ल्याला फिडिंग करायला लागले, फूड द्यायला लागलेलं आहे. या तुमच्या बुकमध्ये सुद्धा हीच इमेज दिलेली आहे बघा तुम्ही. तर क्रो हा आहे तो क्रो आहे आणि तो फूड द्यायला लागलेलं आहे. हे जे पिल्लू दिसतंय तुम्हाला ते पिल्लू आहे कोकिळेचं आणि कावळा त्याला भरवायला लागलेला आहे. म्हणजे कावळा हा बेबी सिटर म्हणून ॲक्ट होतो आणि अशा पॅरासिटिझमला ब्रूड पॅरासिटिझम असं म्हटलं जातं आणि पर्टिक्युलर बर्ड्समध्ये दिसतं. बघा, ब्रूड पॅरासिटिझम इन बर्ड्स इज अ फंटॅस्टिक एक्झाम्पल इन विच द पॅरासिटिक बर्ड लेज इट्स एग्ज इन द नेस्ट ऑफ द होस्ट बर्ड अँड लेट्स द होस्ट बर्ड इन्क्युबेट देम. त्याला उबवण्याचं काम करतो होस्ट. During the course of evolution, the eggs of the parasite bird have evolved to resemble the host's eggs in size and color to reduce the chances of the host bird detecting the foreign eggs and ejecting them from the nest. इव्होल्युशन होत असताना असं इव्होल्युशन होत जातं पॅरासाईट आणि होस्टमध्ये की पॅरासाईटची जी अंडी आहेत पॅरासायटिक बर्डची, त्याची अंडी साईजनं पर्टिक्युलर कलरनं जवळपास त्याच्यासारखीच होस्टसारखीच व्हायला लागतात इव्होल्युशनमध्ये, जेणेकरून ते त्या बर्डमधून होस्टच्या बर्डच्या घरट्यामधून त्याला इजेक्ट केलं नाही जायला पाहिजे किंवा डिटेक्ट केलं नाही गेलं पाहिजे ॲज अ फॉरेन एग म्हणून. Eggs of the parasitic bird hatch before that of its host. असं असूनही होस्टपेक्षा अगोदर पॅरासायटिक बर्डची एग्ज हॅच होतात आणि त्या यंग वन्सना होस्ट आपली यंग वन्स म्हणून ग्रो करत असतो, फूड पोचत असतो. आणि हे एक्झाम्पल कुणामध्ये फाउंड होतं तर होस्ट बर्ड आहे कॉमन इंडियन क्रो आणि पॅरासायटिक बर्ड आहे एशियन कोयल. एशियन कोयल हे त्याचं एक्झाम्पल आहे.
दिस इज अबाउट द ब्रूड पॅरासाइट. पॅरासाइटचे आणखी काही प्रकार आहेत. पॅरासाइटच्या प्रकारामध्ये सोशल पॅरासाइट्स येतात, ॲडेल्फो पॅरासाइट्स येतात, क्लेप्टो पॅरासाइट्स येतात. असे बरेच प्रकार पॅरासाइट्सचे गेल्या वर्षीच्या सिलॅबसमध्ये होते, पण यावर्षी तुमच्या नवीन सिलॅबसमध्ये हे सगळे टाईप्स काढलेले आहेत आणि ठराविकच टाईप तुमच्या सिलॅबसमध्ये जे ठेवलेले आहेत ते आहेत एंडोपॅरासाइट, एक्टोपॅरासाइट, देन पॅरासाइट इन्व्हॉल्विंग व्हेक्टर्स अँड ब्रूड पॅरासाइट. दिस इज अबाउट द टाईप्स ऑफ पॅरासाइट. हे सगळं एक्सप्लेनेशन आहे पॅरासाइटच्या टाईप्सबद्दल. आता पॉप्युलेशन इंट्रॅक्शनमध्ये नेक्स्ट जे प्रकार आहेत इंट्रॅक्शनचे ते आहे प्रिडेशन राहिलेल्यामधला आणि कॉमेन्सॅलिझम. हे दोन जे प्रकार आहेत पॉप्युलेशन इंट्रॅक्शनमधले, प्रिडेशन अँड कॉमेन्सॅलिझम, हे आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. थँक्यू.